हाय, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आज ना माझ्या पुतणीची मेहंदी आहे आणि आम्हाला जायचं आहे मेहंदी फंक्शनला. त्याच्या अगोदर ना मला दीदीच्या पण हातावर मेहंदी काढायची आहे. मी आता दीदीच्या हातावर मेहंदी काढून देते. आत्ता मी काढते दीदीच्या हातावरती मेहंदी. इथे आमच्या पुतणीचं पण लग्न आहे, त्यामुळे आज दीदीच्या हातावर मेहंदी काढून देते मी. सियाचं चालू आहे इथे खेळायचं काम. सिया बाय बाय कर ग. आय बाय कर. बाय. तिच्या काकासोबत चालू आहे तिचं खेळायचं काम. सिया काय खातीये? टरबूज कोण खाते? टरबूज टरबूज कोण खाते? कच्चे खाते बाई, कच्चे खाते. अच्छा खाती, असं खाती. अरे बापरे, सिया टरबूज खाते. अयो पडली पण. अरे बापरे, तिला उठता पण नाही येत. आता अभ्यास करते का ग सिया? गाणं म्हण ग शिव. अरे बाबा, तुला गाणं पण येत शिवला? शिवचे कान कुठे? कान कुठे बाबा? कान आहे का ते? पाय कुठे? पाय पाय का ते? हे बघा, अशी मेहंदी काढली मी. आता थोडी राहिली, ती पूर्ण करून घेते. सिया बोलती तिच्या पप्पा सोबत. तिचे पप्पा गेले तिच्या आत्याला आणायला, मोठ्या आत्याला आणायला. बोल गा, पप्पा काय म्हणते? सिया बंद केला. आणि इकडं माझा मोबाईल दे, दे मोबाईल. हा, जाय अंकल सोबत खेळा. मेहंदी कुठे? आतून कुठे मेहंदी काढली? तुझ्या हातावर आहे का? होती तिथं काढली होती. बापरे, आत तुझ्या हातावर कुठे? माझ्या हातावर दाखव मम्माला. नाही दाखवायचं. मी मस्त अशी मेहंदी काढली इथं. इथे बसले नवरीच्या बहिणी, त्यांच्या हातावर मेहंदी काढून दिली मी. या आत्या आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त असं टरबूज खाल्लं. माझं खाऊन झालेलं आहे. खाऊन झालं का? तर मी खाऊन घेते. सियाचे पप्पा आले सियाच्या आत्तूला घेऊन, आणि सियाचे आत्तू सियाला बागेमध्ये चक्कर मारायला घेऊन गेले. ते बसले मस्तपैकी इथे बागेमध्ये. चला आपण जाऊ. मी जाते आता त्यांच्याकडे. बसले इथं. सियाचे आत्ते आले. कुठे आहे आत्तू? आत्तू कुठे आहे म्हणी? आतू कुठे आहे बाई? कुठे आहे आत्तू कुठे? कुठे कुठे आहे आतू? आतू कुठे? दाखव ना. आत्तू कुठे आहे? पप्पा कुठे गेलेत दे? सिया का ग? पप्पा कुठे गेलेत तुझे? अंकल कुठे? अंकल कुठे? तिकडे आहे का? औषध मारताय ते. अंकलला बाय कर. बाय कर अंकलला. अंकल आहे तिकडं, औषध मारू राहिले. अंकलला आले. बाय कर अंकलला. बाय बाय कर ना. हा, चालते येतो तुला का ग? शिव इकडे का? इकडे
चल इकडे. सॉक्स किती भरली चल. अरे पडलं रे. हे बघा आवरलंय आमचं. आता आम्ही चाललोय मेहंदी फंक्शनला. सिया पण चालली आहे. चला. मोबाईल पण आहे. चला पाय पायच चाललोय आम्ही. आता जवळच इथून त्यामुळे पाय पायच जाणार. इथे नवरीबाई उभी आहे. मस्त असं डेकोरेशन पण केलंय. फोटोग्राफर आणि सिया मस्तपैकी नाचती आहे माझी. नाचा पुढे तो मला तर दिसला नाही बी. नाचा. आणि दीदी मी मस्त असं बसलो इथं. आणि इथे चालू आहे नवरीचा फोटोशूट. इथे चालू आहे नवरीचं फोटोशूट. सिया नको रडू. तर बसले आहे दीदी. ह्या सर्व माझ्या ननंदबाई आहे. खाल्लं नाच 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 कर. अण्णा बाबानी लहान बाबा मोठे बाबा म्हणजे अजून बोलत नाही. पण या सर्व सासूबाई आहे माझ्या. आणि त्यांचं चालू आहे मस्तपैकी मेहंदीचं फंक्शन बघायचं काम. इथे हे नवरीचे आई वडील आहे. त्यांनी पण मस्त असं फोटोशूट केलं. त्यानंतर दीदी आणि मी पण मेहंदीचं फोटोशूट करायला गेलो. आणि इथे मधीच माझी छोटी ननंदबाई आहे त्या आल्या. नंतर आम्ही इथे व्हिडिओ काढत होतो. मस्त असं फोटोशूट पण केलं. आणि इथे माझ्या ह्या मोठ्या ननंदबाई, त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यांच्यासोबत पण फोटोशूट केलं मी. त्यानंतर कार्यक्रम आत्ताच सुरू झालेला होता. पण सियानं रडायला लागली म्हणून मला घरी जावं लागलं. आणि असाच मेहंदीचा कार्यक्रम झाला. आता हळदीचा आणि लग्नाचा ब्लॉग नक्की बघा.